1827 पासून गुणवत्ता व शुद्धतेचा वारसा जपणाऱ्या चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने CSJ सुवर्ण सफर या ज्वेलरी ऑन व्हील्स या उपक्रमाची घोषणा चंदूकाका सराफ ज्वेल्सचे संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी पत्रकार परिषदेत केली। परंपरा व नवकल्पनांचा संगम घडवून आणत आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा चंदूकाका सराफ ज्वेलर्सचा कायमच प्रयत्न असतो। याच परंपरेला पुढे नेत CNJ सुवर्ण सफर हा उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेआधी CNJ सुवर्ण सफर या उपक्रमाचा शुभारंभ चंदूकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल शहा व संगीता शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या संचालिका स्वीटी बागी या देखील यावेळी उपस्थित होत्या। या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना सिद्धार्थ अतुल शहा म्हणाले की CNJ ज्वेलर्स सफर या उपक्रमाअंतर्गत आम्ही एका आलिशान बसचे रूपांतर संपूर्णपणे सुसज्ज अशा दागिन्यांच्या शोरूममध्ये केले असून या बसमध्ये ग्राहकांना दुकानातील खरेदीचा आनंद त्यांच्या घर अथवा ऑफिसच्या जवळ देखील घेता येणे शक्य होणार आहे। CNJ सुवर्ण सफरची यात्रा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गावांपासून सुरू होत असल्याचे सांगत सिद्धार्थ शहा पुढे म्हणाले की या उपक्रमामुळे ज्या ग्राहकांना आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही अशांपर्यंत आता आम्ही स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। शिवाय या उपक्रमाद्वारे ग्राहकांनाही सोने, हिरे व चांदीच्या दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स व अप्रतिम व्हरायटी असलेले असे आमचे हे नवे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मनसोक्त पाहता येणार आहे। माझं नाव सिद्धार्थ शाह, संचालक चंदूकाका सराफ ज्वेल्स। हे चंदूकाका सराफ ज्वेल्सचा एक नवीन उपक्रम आहे ज्यामध्ये ज्वेलरी ऑन व्हील्स हा कॉन्सेप्ट प्रथमच महाराष्ट्रामध्ये आम्ही आणत आहोत। कुठल्याही ज्वेलरनी आत्तापर्यंत आणलं नाही, आम्ही आणत आहोत। आणि हे आज आपण बघतो जे Tier 3 Tier 4 सिटीजमध्ये छोटे छोटे गावं मोठ्या गावांची कनेक्टेड आहेत ते तिथल्या लेडीजना मोठ्या गावात येण्यासाठी डिपेंडन्सी राहायला लागते आणि ती डिपेंडन्सी होऊ नये म्हणून हा एक कॉन्सेप्ट आणलेला आहे। आणि ह्या कॉन्सेप्टमध्ये लोकांना सहजतेने जाऊन जसं शोरूममध्ये फील असतो तो एक्झॅक्ट फील आपण ह्या बसमध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये लोक खरेदी करून त्यांच्या मनाला जो आवडेल तसा दागिना ते इथं शॉपिंग करू शकतात। आणि मला असं वाटतंय, मला खात्री आहे हे लोकांना आवर्जून आवडणार आहे। ऑलरेडी मला भरपूर फोन यायला लागलेत की आमच्या गावामध्ये कधीही बस येणार आहे। मी सगळ्या लिस्नर्सला सांगतो की लवकरच आपल्या गावामध्ये ही बस असेल। इनिशियली आम्ही चांदी, सोने आणि हिरे ठेवणार आहोत आणि मग जसं जसं लोकांची डिमांड आणि लोकांना जसं पाहिजे तसंप्रमाणे आम्ही कस्टमाइज करणार आहोत। ते फ्युचरमध्ये आम्ही डेफिनेटली प्लॅन करू आणि लवकरच पुणेकरांनाही त्याचा फायदा मिळेल याची मला गॅरंटी आहे। आम्ही खूप अभ्यास करून डेटाच्या माध्यमातून जे स्पेसिफिक डिझाईन्स लागतात त्या एरियामध्ये, ज्या एरियामध्ये ही जी बस फिरणार आहे त्या एरियामध्ये जे स्पेसिफिक डिझाईन्स लागतात त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे। आणि टेक्नॉलॉजीचा आपण तर चांगला वापर करूच आणि करतच आहोत। त्यामध्ये आमच्याकडे जे टॅब्स आहेत त्या टॅब्सवर जे काय आमच्याकडं ऑफिसला, बॅक ऑफिसला, शोरूममध्ये जे काय चांगले डिझाईन्स आहेत त्या सगळ्या त्या ग्राहकांना दाखवून त्या ग्राहकांपर्यंत पोचतं करण्याची आमची गॅरंटी आहे। सांगलीच्या आजूबाजूचे जे छोटी गावं आहेत त्यांना ह्याचा फार फायदा होणार आहे। सिक्युरिटी ह्याला खूप प्रिकॉशन्स घेऊन आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे। आणि आज आपण छोट्या गावामध्ये ज्वेलरीचं एक्झिबिशन घेतो त्याचप्रमाणे हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, फक्त ह्याला चाकं आहेत। तुम्ही तुमचं जुनं दागिनाही आणून इथं देऊ शकता, नवीन दागिनाही विकत घेऊ शकता। सगळी जी फॅसिलिटी आपल्याला दुकानात मिळते ती आपल्याला या बसमध्ये मिळणार आहे।